गोष्ट एका लबाड बगळ्याची. मित्रांनो, एका जंगलामध्ये सुंदर तळे होते. त्या तळ्यामध्ये खूप सुंदर सुंदर मासे राहायचे. तिथेच एक खेकडाही राहत होता. तळ्याजवळ एका झाडावर बगळाही राहत होता. सर्व काही चांगलं चाललं होतं. पण एकदा उन्हाळा आला आणि हळूहळू तळ्यातले पाणी आटू लागले. पाऊसही खूप उशीर झाला होता यायला. तळ्यातल्या माशांना चिंता वाटू लागली होती आपल्या जगण्याची. त्यांची अवस्था पाहून झाडावरला बगळा खाली आला आणि माशांना म्हणाला, इथून थोडेच अंतरावर एक खूप मोठं पाण्याचं तलाव आहे. तुम्ही तिथे जर गेलात तर तुम्हाला पाण्याचा अभाव नाही वाटणार. सर्वांना खूप ऐकून बरे वाटले. पण तिथे जाणार कसे अशी त्यांना विचार पडला. त्यात बगळा म्हणाला की मी आहे ना, मी माझ्या चोचीतून तिथे तुम्हा सर्वांना एक एक करून सोडतो. मासे मग तयार झाले. तिथेच खेकडाही होता ते ऐकलं. खेकड्याला बगळ्याच्या बोलण्याचा संशय आला. मासे एक एक फेरी करत त्याच्या चोचीतून बसून जाऊन लागले. शेवटी खेकडा राहिला. बगळ्याने त्याला त्याच्या चोचीत येण्यास सांगितलं. खेकड्याने त्याला नकार दिला. म्हणाला, मी तुझ्या मानेवर लटकून येतो. बगळा तयार झाला आणि त्याने सांगितलेल्या तळ्याजवळ त्याला नेले. खेकडा बगळ्याच्या मानेवरूनच पाहिले की तळ्याजवळ माशांचे काटे पडले होते. बगळा म्हणाला, मी या सगळ्या माशांना एक एक करून खाऊन टाकले. आता खेकड्या तुझी बारी. खेकड्याने लगेच आपली नांगी बगळ्याच्या गळ्यात जोरात आवळली, ज्यामुळे बगळ्याची मान तुटली आणि तो मेला. तात्पर्य, कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नये.